नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ओरिजिन अँड इव्होल्यूशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्या ओरिजिन अँड इव्होल्यूशन नावाच्या टॉपिकमध्ये आपला जो पॉईंट चालू आहे तो आता बघा. काल आपण हार्डी-विनगर प्रिन्सिपल पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर अडॅप्टिव्ह रेडिएशन्स पूर्ण केले. त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्याच्या अगोदर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काही पॉईंट्स दिलेले ते आपण बघूयात. व्हॉट इज कार्बन डेटिंग, हाऊ डज इट वर्क. आता कार्बन डेटिंग म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जे हाफ लाईफ पिरियड शिकता त्याच्यानुसार रॉकचं एज काढलं जातं, त्याला कार्बन डेटिंग असं म्हणतात. व्हॉट इज फॉसिल. फॉसिल म्हणजे जीवाश्म, पूर्वीचे प्लॅन्ट्स किंवा ॲनिमल्स जीवाश्माच्या स्वरूपात जे आढळतात त्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो. होमोलॉगस ऑर्गन आणि एम्ब्रिओलॉजी हे 2 पॉईंट आपण पुढं बघणार आहोत. इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनसाठी काय पुरावे आहेत, इव्हिडन्स आहेत, प्रूफ आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. द थेअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन स्टेट्स दॅट प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम अर्लियर सिम्पल फॉर्म्स ऑफ लाईफ. ऑर्गॅनिक इव्होल्यूशन असं सांगतं की आत्ता जे आपल्याला प्रेझेंट डे ऑर्गॅनिझम आढळतात, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आढळतात, ते ओरिजिनेट झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत अर्ली असणाऱ्या सिम्पल फॉर्म्स ऑफ लाईफपासून. द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन इज सपोर्टेड बाय इव्हिडन्स प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. आणि ह्या इव्होल्यूशनच्या प्रोसेसला बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रँचेसकडून आपल्याला इव्हिडन्सेस मिळतात, प्रूफ मिळतात, पुरावे मिळतात. त्यापैकी काही ब्रँचेस आहेत बघा. पॅलिएंटॉलॉजी म्हणजे जीवाश्मचा अभ्यास. कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी तुलनात्मक ॲनाटॉमीचा आपण अभ्यास करणार आहे. एम्ब्रिओलॉजी एम्ब्रिओचा अभ्यास आणि मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये मॉलिक्युलचा अभ्यास करणार आहे. आता 1 बाय 1 आपण बघत जाऊया. पहिला पॉईंट आहे पॅलिएंटॉलॉजी. आता पॅलिएंटॉलॉजीची पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात घ्यायची. द स्टडी ऑफ एन्शंट लाईफ. एन्शंट म्हणजे प्राचीन, त्याचा अभ्यास करायचा आहे. विथ हेल्प ऑफ फॉसिल्स. कशाच्या सहाय्यानं अभ्यास करणार आहे? फॉसिल्सच्या सहाय्याने. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म. इज कॉल्ड पॅलिएंटॉलॉजी. पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे पॅलिएंटॉलॉजीची. मग आपण फॉसिल्स म्हणजे काय बघूयात, जीवाश्म म्हणजे काय बघूयात. फॉसिल्स आर द डेड रिमेन्स. डेड म्हणजे मृत झालेले, रिमेन्स म्हणजे शिल्लक राहिलेले, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे. दॅट लिव्ड इन पास्ट इन व्हेरियस जिओलॉजिकल लेयर्स. जे पूर्वीच्या काळी राहत होते त्यांचे आपल्याला रिमेन्स मिळतात जिओलॉजिकल लेयर्स म्हणजे भूगर्भामध्ये किंवा एखाद्या डोंगरामध्ये, माउंटनमध्ये, त्याच्या लेयर्समध्ये, स्तरांमध्ये. द स्टडी ऑफ फॉसिल प्रोव्हाइड मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनसाठी फॉसिलचा अभ्यास जो आहे तो जास्त कन्व्हिन्सिंग आहे, पटणारा आहे आणि तो डायरेक्ट एव्हिडन्स आहे. फॉसिल्स आर फॉर्म्ड इन सेडिमेंटरी रॉक. फॉसिल्स हे तयार होतात सेडिमेंटरी रॉक म्हणजे रॉकचा एक प्रकार आहे. रॉकचा एक प्रकार आहे ज्याला तुम्ही स्तराचे खडक म्हणता. हे जॉग्रफीमध्येच तुम्ही शिकलेला आहात आणि आमचे 11वीचे क्रॉपचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 11वीमध्ये शिकलं होतं सेडिमेंटरी रॉक किंवा अंबर. अंबर म्हणजे काय? येलोइश फॉसिल रेझिन, ज्याच्यामध्ये फॉसिल तयार होतो किंवा साठून राहतो किंवा टिकून राहतो. आईस म्हणजे बर्फ आणि पीट बॉक्स म्हणजे लाकडाचे मोठे मोठे ओंडके. ड्युरिंग फॉसिलायझेशन म्हणजे जी फॉसिलायझेशनची प्रोसेस असते. द प्रिमिटिव्ह फॉर्म्स ऑफ ऑर्गॅनिझम ऑक्युपाय द ओल्डर लोअर लेयर्स. आता समजून घ्या. सुरुवातीचा ऑर्गॅनिझम सुरुवातीला तयार झालेला आहे तो खडकांमध्ये लोअर लेअरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. अँड ॲडव्हान्स फॉर्म्स ऑक्युपाय अप्पर ऑर मोर रिसेंट लेअर ऑफ द अर्थ. आणि सध्या अगोदर किंवा आत्ता तयार झालेला आहे, रिसेंट तयार झालेला आहे, त्याचे फॉसिल्स मात्र आपल्याला वरच्या लेअरमध्ये बघायला मिळतात. पहिल्यांदा पॅलिएंटॉलॉजीचा अभ्यास, नंतर फॉसिल म्हणजे काय. आता टाईप्स ऑफ फॉसिल आपण बघतोय. पहिला प्रकार आहे टाईप्स ऑफ फॉसिलमध्ये ॲक्च्युअल रिमेन्स. दीज आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल. हा प्रश्न नीटला, MCQला, CETला लक्षात ठेवायचा. विच इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल असं विचारलं जातं. दॅट इज ॲक्च्युअल रिमेन्स. म्हणजे काय असतं? जसेच्या तसे ऑर्गॅनिझम
प्रिझर्व केले जातात. द प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बॉडीज गॉट एम्बेडेड इन बॉट the plants, animals, and human bodies got embedded in permafrost of Arctic or alpine snow remain preserved in actual state. जे प्लॅन्टची बॉडी, ॲनिमलची बॉडी, ह्युमनची बॉडी जशीच्या तशी एम्बेडेड होते, बुडते. कशामध्ये बुडते? काय म्हटले बघा इथं, परमॅफ्रॉस्ट ऑफ आर्टिक, म्हणजे तिथं तो बर्फ आहे, त्या बर्फामध्ये आर्टिक असेल, अल्पाईन स्नो, आणि ती तशीच्या तशी प्रिझर्व राहते. एक्झाम्पल, उली मॅमॉथ इन सायबेरिया आपल्याला बघायला मिळालेत. आंबर और हार्डन रेझिन कंटेन, आंबरमध्ये किंवा हार्डन रेझिनमध्ये प्रिझर्ड बॉडीज ऑफ असतात. कोणाच्या? इन्सेक्ट अँड आर्थ्रोपॉड, म्हणजे जशीच्या तशी बॉडी तिथे प्रिझर्व केली जाते. आता याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे, ॲक्च्युअल रिमेन नंतरचा मोल्ड्स. मोल्ड्स म्हणजे त्याला आपण साधारणतः साचा असं म्हणू शकतो. दीज आर द हार्डन इनकेसमेंट. इनकेसमेंट म्हणजे बाहेरून तयार झालेलं कव्हर. फॉर्म्ड इन द आउटर पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम, आउटर पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिमेन्स विच लॅटर डिकेड लिव्हिंग कॅव्हिटीज. नंतर ते डिके होतं आणि त्याच्यामध्ये फक्त कॅव्हिटी शिल्लक राहते. बॉडी पार्ट्स ऑफ प्लॅन्ट्स ऑर ॲनिमल्स लॅटर डिके, मग त्याच्यामधले बॉडीचे पार्ट ॲनिमलचे नंतर डिके होतात. बट द इम्प्रेशन्स, इम्प्रेशन याचा अर्थ आपण ठसे म्हणू शकतो. स्टील रिमेन्स अँड बिकम परमनंट, आणि ते तसेच राहतात, परमनंट बनतात. त्याचं एक्झाम्पल, फूटप्रिंट्स आर फॉर्म्ड इन धिस मॅनर. या पद्धतीनं फूटप्रिंट्स म्हणजे पायाचे ठसे आपल्याला बघायला मिळतात. आता कास्ट, दे आर हार्डन पीसेस ऑफ मिनरल मॅटर डिपॉझिटेड इन कॅव्हिटीज ऑफ मोल्ड. मोल्डच्या ह्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एक मिनरल मॅटर भरलं जातं आणि कास्ट तयार होतं. आता नंतरचा पॉईंट आहे कॉम्प्रेशन्स. इंटरनल स्ट्रक्चर इज अब्सेंट. इंटरनल स्ट्रक्चर नसतात. बट ए थिन कार्बन फिल्म इंडिकेट द आउटलाईन ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर. पण फक्त त्या ऑर्गॅनिझमची आउटलाईन आपल्याला बघायला मिळते, एक्सटर्नल स्ट्रक्चर्स फक्त बघायला मिळतात. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण फॉसिलचे वेगवेगळे 4 प्रकार पाहिले. पहिला ॲक्च्युअल रिमेन्स, दुसरा मोल्ड, तिसरा कास्ट, नंतरचा कॉम्प्रेशन्स. आता त्याचा पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, सिग्निफिकन्स ऑफ पॅलिएंटॉलॉजी. पहिला पॉईंट बघा, इट इज युजफुल इन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी हिस्ट्री तयार करताना त्याचा उपयोग होतो. इट हेल्प्स इन स्टडीइंग व्हेरियस फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ एक्स्टिंक्ट ॲनिमल्स. आपल्याला त्याचा वेगवेगळ्या ॲनिमलचा अभ्यास करताना त्याचा उपयोग होतो. एक्स्टिंक्ट ऑर्गॅनिझमचा अभ्यास करताना, एक्स्टिंक्ट म्हणजे नामशेष झालेले. इट प्रोव्हाइड रेकॉर्ड ऑफ मिसिंग लिंक बिटवीन 2 ग्रुप्स. आणि याच्यामधून आपल्याला 2 ग्रुपमधला जो ग्रुप होता त्याला मिसिंग लिंक किंवा आपण कनेक्टिंग लिंक म्हणणारे त्याच्याविषयी काही माहिती मिळते. पॅलिएंटॉलॉजी जी आहे बघा, इट हेल्प्स इन स्टडी ऑफ हॅबिट्स ऑफ द एक्स्टिंक्ट ऑर्गॅनिझम. हॅबिट्स म्हणजे त्याच्या सवयी काय होत्या हे आपल्याला पॅलिएंटॉलॉजीमधून कळतं. पॅलिएंटॉलॉजी प्रोव्हाइड फॉलोइंग टाईप्स ऑफ इव्हिडन्सेस. आणि आपल्याला त्याच्यामधून आणखीन काही इव्हिडन्सेस मिळतात. त्यातला आता पुढचा इव्हिडन्स आपल्याला पाहायचा आहे, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकचं दुसरं नाव मिसिंग लिंक म्हणजे काय बघा. These are fossil forms transitional or intermediate between 2 group of organism. हे असे फॉसिल फॉर्म असतात की 2 ग्रुपच्या मधल्या ऑर्गॅनिझमचे ते असतात. इट शोज सम कॅरेक्टर्स ऑफ बोथ ग्रुप. त्याच्यामध्ये दोन्ही ग्रुपची कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. दस इट इंडिकेट द इव्होल्युशनरी लाईन. एक्झाम्पल बघा, सायमोयुरिया बिटवीन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स. एक्झाम्पल, आर्किओप्टेरिक्स बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स. आता बघा, आर्किओप्टेरिक्स त्याचं नाव काय दिलं आहे, लिथोग्राफिका. इट इज फॉसिलाइज्ड क्रो साईज टूथड बर्ड. क्रो साईज, क्रोच्या आकाराचा टूथड बर्ड आहे. त्याच्या चोचीमध्ये तुम्हाला दात दिसतात. फाउंड फ्रॉम ज्युरॅसिक रॉक इन जर्मनी. जर्मनीमध्ये आपल्याला ज्युरॅसिक रॉकमध्ये हा बघायला मिळाला. इट इज नोन ॲज मिसिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स. जे रेप्टाईलपासून बर्ड्स तयार होताना मध्ये जी स्टेज तयार झाली होती त्याचा तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे. बिकॉज इट शोज कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ. तो दोघांचे कॅरेक्टर दाखवतो. आता इथं पहिला प्रश्न आहे, कलेक्टिंग लिंक म्हणजे काय.
कनेक्टिंग लिंकचं एक्झाम्पल आर्किओप्टेरिक्स. आर्किओप्टेरिक्स कशाचं एक्झाम्पल आहे, कुठल्या 2 ग्रुपमधलं, आणि मग त्या 2 ग्रुपची कॅरेक्टर, असे वेगळे वेगळे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. कनेक्टिंग लिंक म्हणजेच मिसिंग लिंक. कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन. नंतर आर्किओप्टेरिक्स कुठल्या 2 ग्रुपमधला आहे आणि त्याचे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर्स. पहिल्यांदा रेप्टिलियन कॅरेक्टर आपण बघतोय. प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल, क्लॉज अँड स्केल्स ऑन द बॉडी. त्याच्या बॉडीवरती क्लॉज आहेत, लॉंग टेल आहे आणि स्केल्स आहेत. सिंगल हेडेड रिब्स. रिब्स म्हणजे ज्या बरगड्या आहेत त्या सिंगल हेडेड आहेत रेप्टिलियासारख्या. ॲबडॉमिनल रिब्स आर प्रेझेंट विच लुक लाईक रिब्स ऑफ क्रोकोडाईल. ॲबडॉमिनच्या ठिकाणी ज्या रिब्स आहेत त्या क्रोकोडाईलसारख्या दिसतात. जॉज विथ होमोडॉन्ट टीथ. त्याचे जे जॉज आहेत त्याच्यामध्ये टीथ आहेत, पण ते होमोडॉन्ट म्हणजे सगळे सारखे आहेत. नंतर स्टर्नम विदाऊट कील. स्टर्नम नावाचं बोन आहे, त्याच्यामध्ये कील बोन नाही आहे. बोन्स आर सॉलिड आहेत बोन्स, म्हणजे न्यूमॅटिक नाही आहेत बर्डसारखी, म्हणून त्याला नॉन न्यूमॅटिक म्हटले. न्यूमॅटिक शब्दाचा अर्थ पोकळ. हाइंड लिम्स हॅड 4 क्लॉड डिजिट. हाइंड लिम जे आहे तिथं फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, क्लॉड डिजिट आहेत त्याला. बीक आहे, त्याच्यामध्ये टीथ आहे, स्केल्स आहेत बॉडीवरती, विंग्स आहेत आणि फिदर्स आहेत. आता एवची कॅरेक्टर आपण बघतोय. फिदरी एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन त्याचं फिदरी आहे, म्हणजे बॉडी इज कव्हर्ड बाय फिदर्स. फोरलिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. फोरलिम्सचं रूपांतर विंग्समध्ये झाले. जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज. स्कलचे जे बोन आहे ते फ्यूज झालेले आहेत. लार्ज राउंडेड क्रॅनियम. क्रॅनियम आहे लार्ज राउंडेड. क्रॅनियम विथ लार्ज ऑर्बिट अँड ए सिंगल कोंडाईल. क्रॅनियम जे आहे त्याच्यामध्ये लार्ज ऑर्बिट आहे आणि एकच कोंडाईल आहे. जॉईंटसाठी जो पार्ट असतो तो कोंडाईल, ऑसिपिटल कोंडाईल असं त्याला म्हणतात. लिम्ब बोन्स आर बर्ड लाईक. लिम्ब बोन्स जे आहेत पायाचे ते बर्डसारखे आहेत. हाइंड लिम्स विथ 4 टोज. फर्स्ट टो इज अपोजिबल. हाइंड लिम जे आहे त्याला 4 बोटं आहेत आणि ती अपोजिबल आहे. एक टो म्हणजे आपण अंगठा जसा असतो बाजूला तसं. दस फ्रॉम द अबाव स्टडी इट इज क्लिअर दॅट द बर्ड्स इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स. म्हणजे याच्या आधारे आपण म्हणू शकतो रेप्टाईल्सपासून बर्ड्स तयार झाले. हक्सले नावाच्या सायंटिस्टने असं सांगितलं होतं, बर्ड्स ॲज ए ग्लोरिफाईड रेप्टाईल्स. म्हणजे रेप्टाईलमध्ये चेंजेस झाले आणि बर्ड्स तयार झाले. ही पुढची ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आपण इथपर्यंतच थांबूया. थँक्यू.